काहीच नाही ना, हे सगळं थर्ड पार्टी आहे आणि तेच करणार म्हणजे. बरोबर. हा. मग आता समजा म्हणजे MVP म्हणजे मी काय म्हणतोय की आपली अशी एक बेसिक वेबसाईट पाहिजे की तिथे युजर येईल आणि तिथं त्याला ऑप्शन पाहिजे. तिथं आता सध्या आपण एक ऑप्शन ठेवू शकतो की बाबा ज्या लीड जनरेट झाले त्याची माहिती, आणि तो एजंट आपणच बनवून देऊ. कॉन्फिगर करून देणार आपण त्याला की समजा त्याला ह्या वेबसाईटवर इंटिग्रेट करायचं आहे किंवा अजून थर्ड पार्टी कुठले, तिथं आपली टीम हम्म. म्हणजे आपणच कॉन्फिगर करून देणार आणि लीड तिथं येऊन तो बघेल की बाबा कुठनं लीड आले, कसं झाले, काय इन्फॉर्मेशन होती ती सगळी. हे हा. स्टार्टिंग पॉईंट ठीक असू आहे. शकतोय. कारण आता तू जे म्हणतोय ना, ऑप्शन द्यायचे हम्म. की व्हॉट्सअप सोबत इंटिग्रेट झालं पाहिजे, इंडिया बेस किंवा अजून थर्ड पार्टी प्लॅटफॉर्म आहेत ते सगळे पहिल्यांदा आपल्याला एक्सप्लोर करायला लागतील की बाबा त्याचं इंटिग्रेशन कसं करायचं. मग ते आपल्याला आपल्या वेबसाईटमध्ये आपल्याला डोकं लावून बघायला लागेल की बाबा काय मिनिमम फील्ड लागतील आपल्याला त्याच्यासोबत इंटिग्रेट करायला. मग ते आपल्याला युजरला पण कळेल अशा ह्याच्यामध्ये डिझाईन करायला लागेल की बाबा त्याला पण करता आलं पाहिजे. नाहीतर मग सगळा टाईम आपला हे विचार करण्यातच जाईल बाबा ते कसं करायचं. हम्म. त्यापेक्षा हम्म. साधं सिंपल आपण असं आत्ता पिच करू शकतो की बाबा मी करून देतो तुम्हाला इंटिग्रेशन, फक्त तुम्ही हे यूज करा आणि ह्याचं कसं होतंय त्याचं काय म्हणते ते युसेजवर बिलिंग असं. कारण हा. ठीक आहे. समजा एखाद्या कस्टमरची एक्स रिक्वायरमेंट आहे, एखाद्याची वाय आहे, एखाद्याची झेड आहे. मग तिन्ही इम्प्लिमेंट करत बसण्यापेक्षा आपल्याला स्वतः बॅकएंडला करता येईल. म्हणजे आपल्या स्वतः API की घेऊन कस्टमरनुसार आपल्याला इंटिग्रेट करून एजंट त्याचा बनवून देता येईल. ते लवकर होईल ह्या स्टेजला. पण ते कोड थ्रू करायचं म्हणलं ना, जरा ते हम्म. टाईम लागेल असं मला वाटतंय हे सध्या तरी. बरं. आपण सध्या ते जे आहे ना ते स्वतःच कॉन्फिगर करू आणि बाकीचा जो फ्लो आहे ना तो असा राहू देऊ मग. हे फक्त जे काय असेल ते एंड URL आपली वेबसाईट असेल, हां ज्याच्यावरती आपलं CRM पण असेल आणि युसेज पण दिसेल आणि लॉग इन डिटेल्स पण त्याचे असतील कस्टमरचे. हां, ते सगळं सेम राहील. फक्त जो पार्ट आपला आणि उद्या कोणी मला म्हटलं हं? उद्या मला कोणी म्हटलं की माझा, अरे यार पण मला एक सांग, हे हां, एजंट वगैरे बनवणं आणि हे आपल्याला डेव्हलपमेंट च्या पर्स्पेक्टिव्हनी किती पॉसिबल आहे, मला ते सांग. म्हणजे व्हॉइस एजंट. हा. हे बघ, एक गोष्ट तर क्लिअर आहे की आपण स्वतःचा LLM रन नाही करू शकत व्हॉइस एजंटसाठी. थर्ड पार्टी नाही, 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 कोणतं. तसं नाही म्हणत मी. हां हे बघ, माझ्या डोक्यात काय माहिती का तुला? हे बघ, हां आपल्याला आहे ना एक ऍप्लिकेशन तयार करायचंय. जे ऍप्लिकेशन असेल AI सेल्स ऑटोमेशन प्रोसेस. ठीक आहे, AI सेल्स ऑटोमेशन प्रोसेस, सेल्स म्हणजे ज्याच्यामध्ये तू कॉल पण करणार स्वतःच की बाबा आमच्याकडे हे. ऐक ना, ऐक ना, ऐक ना, ऐक ना. अरे मी तुला फक्त विजन सांगतोय रे. मला फक्त तू सांग ह्याच्यातलं कसं पॉसिबल आहे आणि आपण कुठं फिट होऊ शकतो. नाही नाही, तेच हे मी बघ काय विजनच माहिती का? क्लिअर करून घेतो तुझ्याकडनं. म्हणजे सेल्समन म्हणजे की बाबा स्वतःच आपण कस्टमरला अप्रोच करून कॉल कर. म्हणजे मी सपोज ही आहे, काय म्हणतो तो, सोलर पॅनल विकणारा. मग तो हा. माझीच माणसं म्हणजे माझाच एजंट कस्टमरला कॉल करून विचारणार का बाबा हे तुम्हाला काय रिक्वायरमेंट आहे का, घ्यायचं आहे का. मग बावड्या, तुझा हां स्वतःचा एजंट असणार ना तो. मी त्याला काय मी सेल करणार की भाई ओके, म्हणजे तुझा हा हे एम्प्लॉई सेलिंग. आहे. हां हा तुझा एम्प्लॉई आहे. हा तुझं काम करणार आहे इथून पुढे. ओके तुझी जी माणसं काम करणार आहे, त्या माणसांच्या ऐवजी हा तुझा कस्टमर तुला कॉल करणार आहे आता. ओके. हां, म्हणजे असं एजंट पाहिजे. ओके, म्हणजे स्वतःच कॉल करणारा. हां. हा. हं. हां, पुढं मग म्हणजे त्यामुळे ती हां. इन्फॉर्मेशन ती विजिबल पाहिजे ना त्याला. हं. सेकंड सेकंड आपल्याला व्हॉट्सअपचा पण एजंट तयार करायचा आहे असाच. म्हणजे ठीक आहे, तो मेसेज दुसरा करणार. एजंट. हा, मग तो व्हॉट्सअप पण करू शकतो. जे काही SMS वाला असेल, आता समजा कसं रे, माझी कंपनी आहे हं, सोलरवाली. हं, तर सोलरवाली कंपनीचा माझा एक एजंट असेल जो व्हॉइस कॉल पण करून एक काम करणार. हं, दुसरा एजंट असेल जो SMS करणार WhatsApp वरती किंवा हं, नॉर्मल SMS. हं, कॉल झाल्यानंतर लगेच तो तिकडनं त्याला SMS पण करणार, फॉलोअप पण करणार, मेसेज वरती करणार. तर तू हं, म्हटला कॉल करणार, मेसेज म्हटला तर मेसेज करणार. हं, आणि तो जे काही वर्कफ्लोज आहेत ना, ते वर्कफ्लोज तू सगळे हे कसे वर्कफ्लोज त्यांनी सेट केलेत की नाही इथे. हं, इथे हं, बघ, कॉल एकदा रिट्राय झाला, सेकंड रिट्राय झाला. हं, हे वर्कफ्लो सोलरवाला स्वतः डिझाइन करणार त्याचे, कंपनीचे. ओके. हं, हं. सेम चांगलं आहे. गोज विथ ईमेल. सेम हं, गोज विथ ईमेल.
म्हणजे काय होईल, की आज कम्युनिकेशन कुठनं होतं, कोणत्याही कस्टमर सोबत व्हॉईस कम्युनिकेशन होतं, WhatsApp कम्युनिकेशन होतं, SMS कम्युनिकेशन होतं आणि ईमेल कम्युनिकेशन होतं. बरोबर. हे चारही गोष्टी एकमेकांमध्ये इंटरलिंक्ड आहेत. हम्म, बरोबर की नाही? हम्म, तर जर आपण असा प्लॅटफॉर्म बनवू शकलो, की ज्याच्यावरनं या चारही गोष्टींचं आहे ना आपण एकमेकांना काम देऊ शकतो आणि मल्टी एजंट आर्किटेक्चर जर आपण क्रिएट केलं, की दोज 4 एजंट कॅन टॉक विथ ईच अदर अँड शेअर इन्फॉर्मेशन बेस्ड ऑन द डेटा ओके. विथिन एजंट्स. हम्म, तर भाई एका वेळेस 4 एजंट काम करतील ना, तर मी ॲज अन हम्म, एंड गोल मी तुला काय सेल करणार, की हम्म, भाई तुझ्या आज काय-काय काम करायला लागतं. सोलर पॅनलवाल्याला एकतर हम्म, कॉल करायला लागतो. हम्म, दुसरं तुला ईमेल करायला लागतात. हम्म, तिसरं तुला WhatsAppवरती मेसेज करायला लागतात. हम्म, त्याच्यानंतर तुला SMS पण करायला लागतात. हम्म. तू या चारही गोष्टी ना माझ्या प्लॅटफॉर्मवरनं वन स्ट्रोक तू करू शकतोस. ओके. कळालं. हां. करू आणि मग शकतो तुझी आपण एक हे. ऑटोमॅटिक प्रोसेस तयार होईल, की आता ह्याच्यात माझी यूज केस कशी बनेल, सोलार पॅनलवाल्यांनी सांगितलं. तर सोलार हम्म, पॅनलवाला मला लीड आली की लगेच व्हॉइस कॉल करणार. हम्म, कॉल केल्यानंतर तो उचलला नाही, तर हम्म, ऑटोमॅटिकली माझा WhatsApp ट्रिगर होणार. हम्म, एआय व्हॉइस सांगणार की फोन उचलला नाही. मग WhatsApp करणार की वी वर ट्रायिंग टू कॉल यू आणि धिस इज आवर इन्फॉर्मेशन विल ट्राय टू रीच विदिन 2 अवर्स ऑर 3 अवर्स. हम्म. आणि मग ते झाल्यानंतर आपला एक वर्कफ्लो इथं ऑलरेडी रेडी असेल, की तो 3 तासामध्ये लगेच पुढच्याला कॉल करणार. बरोबर, बरोबर. करू शकतो, तुझं हे जे म्हणतोय ना, ते करू शकतो आपण. होऊ शकतं हे. फक्त मला काय म्हणायचंय, की हे जे 5 मिनिटात कॉल करतो थांब. हं, हां, बोल. हे बोल, करू बोल, शक बोल. करू शकतो आपण हे. फक्त विषय असा आहे, की हे जे आपण एनएटेनने जो फ्लो म्हणजे डिझाइन करून दिलंय किंवा हे जे बोलण्याचं हे डिझाइन आहे, की बाबा असे कंपोनंट तयार करा आणि हे करा, ते करा, ॲड करा. हे ह्याला टाईम जाईल, की बाबा कुठले-कुठले पॅरामीटर कशा-कशाला लागतात ते. आता हे जनरिक झालं ना, इनिशिएट कॉल. हा इथं आपण हां, थर्ड पार्टी कुठलाही प्लॅटफॉर्म यूज करू शकतो ह्याच्यामध्ये ना, की बाबा आता तू कुठला म्हणला पिलिओ, बरोबर. एक्सटीएल काय होतं ते. हां, हम्म. हां. मग हे आपल्याला जनरिक बनवायला टाइम लागू शकतो हे म्हणायचं मला, की बाबा आता दोघांची API एंड पॉईंट बघायला लागतील आपल्याला, ते कसे कॉन्फिगर करायचे ते बघायला लागेल आपल्याला. परत तिसरा कुठला थर्ड पार्टी कॉलिंग एजंट असेल किंवा कॉलिंग वेबसाईट असेल, ती कशी घ्यायची ही तर ते सगळं बघावं लागेल. मग ते करायला टाइम लागेल असं म्हणतोय मी. करू शकतो, करायला काय हे नाही, फक्त स्टेप बाय स्टेप करायला लागेल. मग तू सांग आता कसं करायचं? तू पहिले सांग तुला आवडलं काय? तू इंटरेस्टेड आहे का? हे चांगले म्हणजे करायला काय म्हणतात प्रोडक्ट म्हणून चांगले. आता ते आणि तुझ्या भाई मार्केटमध्ये असं प्रोडक्ट नाहीये माहितीये का? चांगले. ती जी पहिली जी ह्याची जरी टार्गेट केली ना रिअल इस्टेटवाल्यांची हां. एजन्सी, ते पण चांगले, कारण तिथं त्यांचं CPचं कमिशन हे बरंच असते, ते बऱ्यापैकी इथं खर्च करतील. कारण एका फ्लॅट विकला की त्यांना 2-2 लाख 3-3 लाख कमिशन मिळते. मग ह्याच्यावर ते हां, मग 1000-2000 रुपये इन्व्हेस्ट करतीलच म्हणजे एका कस्टमरसाठी. आरामात. हां, मग असे 10-12 जरी कस्टमर त्याने केले, तरी आपलं निघून कळलं जातं का? 20 पैसे कस्टमरचं. येणार भावड्या. करेक्ट. म्हणजे हे करू शकतो, पण आता तू जे म्हणला ना, ते चांगलं आहे म्हणजे फायनल प्रोडक्टसाठी. हां. पण आता जर समजा लगेच आपल्याला स्टार्ट करायचंय, तर कुठून करू शकतो, की आपण स्वतःच एजंट त्याचे इंटिग्रेट करून द्यायचे. जो तिथं हां, म्हणेल की मी सुरुवातीला हां. मी ओके ना त्या गोष्टीला. मीही नाही हं, त्या गोष्टीला, की पहिले एजंट स्वतः आपण बनवून द्यायचे. हं, आपण त्याच्याकडे डिप्लॉय करायचे. फक्त हं, त्याला आपण तो यूआय दाखवायचा, की भाई हा हं, तुझा एजंट आहे. आम्ही हा तुझा एजंट तिथे डिप्लॉय केलेला आहे. हं. बास त्याला फक्त एंड दिसणार, की काय झालंय, काय नाही. बरोबर. बाकी आणि कॉन्फिगरेशन वगैरे तो काही करू नाही शकणार. ते सगळं आपल्याकडेच राहील सुरुवातीला. हां, ते इथून चालू करू शकतो. म्हणजे इथं आपल्याला काय कळेल, की बाबा मार्केट कळेल एकतर. किती जण इंटरेस्टेड आहेत, काय आहे आणि ॲज अ फ्युचर कळेल. आता सीन काय माहिती का? माझ्याकडे कस्टमर आलेला आहे CPचे. हं, त्याला मला आहे ना बनवून द्यायचं आहे प्रोडक्ट हं. आणि तो आहे ना इंटरेस्टेड आहे ह्याच्यासाठी सुद्धा. तो म्हटला मला स्प्रेडशीट जरी दिली तरी चालेल. मला काही प्रॉब्लेम नाही. ते मोस्टली ते ह्याच्यावरच CPचं काम ह्याच्यावरच होतं. एक्सेलवर. स्प्रेडशीटवरती. हां. फक्त आपलं कसं आहे माहिती आहे का भाई, जर आपल्याकडे टूल बिल आलं ना, तर आपण फंडिंग उचलू शकतो. आपण आपली टेक्निकल टीम बिल्ड करू शकतो आणि एंड रिझल्टचा आपल्याला WhatsApp फ्लो पाहिजे किंवा ह्याचे जे आपण जे फ्लो तुला म्हटलं ना, की इंटरलिंक्ड. हं, कारण भाई आज कोणताच प्रॉडक्ट असं नाहीये, की जे तुला ईमेल, WhatsApp आणि व्हॉईस ते सगळ्यांचं एकत्र करून वर्कफ्लो बनवून देतात. हं. नाही, आयडिया भारी आहे. करू शकतो आपण हे.
फक्त स्टेप बाय स्टेप आता बघ, हा जो सीपी आहे ना, या सीपी ला पण कोणते कोणते लीड सोर्स हवेत बघ. FB इन्स्टाचं लीड सोर्स हवाय, hosting.comचा लीड सोर्स हवाय आणि 99 एकरचा लीड सोर्स हवाय. आता या तिघांचे लीड सोर्स आपल्याला फक्त जर मी कॉन्फिगर केले ना, मी कॉन्फिगर कुठं करणार, मी N10 वरतीच कॉन्फिगर करणार मी आज त्याला द्यायच्या वेळेला सुद्धा. आणि सगळा जो काय डेटा येतो तसं असा इथे एक्सेल शीट मध्ये स्टोअर होणार. बस. मग इथून आता हे कसं झालं, हे आपलं काय फ्रीलान्सिंग किंवा सर्व्हिस देतोय असं झालं पर्सनल. हा, हे जरा छुत्तेगिरी वाटते रे ही. हा म्हणजे ते स्टार्टिंगला तेच करायला हे होईल. आता इथं जर समजा इथं आपलीच वेबसाईट असती काय असतं तर तो असं पण आपलं म्हणता येतं की बाबा टीम माझी हे करते, कॉन्फिगर करते किंवा एजंट करेक्ट बनवून देते, करेक्ट आपणच करेक्ट करायचं. पण करेक्ट आपण म्हणू शकतो की बाबा टीम करते. आणि इथं जर सगळंच करेक्ट. बाहेरचं एक्सटर्नल दिसतंय तर तो म्हणणार की बाबा हे तर काय N10 यूज केल्याने फक्त येतंय. मग अरे हे भाई, पण ते N10 पण फक्त नाही मित्रा. नाही नाही, तसं नाही N10 ला म्हणत मी. काम पण आहे. जो बघणार आहे एंड युजर किंवा कोण असेल तो, हा, ते बरोबर आहे, ते अं, बरोबर आहे. हम्म, की मग काय काय उद्योग केलेले, कसे अं, कसे केलेले. मग त्याच्याऐवजी मग आता एखादी फक्त बेसिक आपण वेबसाईट लॉन्च करून त्याच्यावर ह्याचा हा जो एक्सेल मध्ये दाखवतो डेटा, त्याच्याऐवजी फक्त त्या डेटाबेस मधनं घेऊन त्याला हे दाखवायचं आणि बाकी बॅकग्राऊंडला जर येण्याचा जरी फ्लो ट्रिगर केला तरी तू म्हणू शकतो की हे माझं भाई मला प्रोडक्ट एक आहे. सांग, हे बघ माझ्याकडे ना, हम्म. हे बघ, हे बोल्ट आहे, ठीक आहे, तुला बोल्ट माहिती आहे ना? बोल्ट न्यू नाही रे, मी नाही बघितलं हे. हम्म. बघतो आता. हे बघ, मी जर त्याच्यात टाकलं ना की मला एक CRM टूल तयार करायचं ज्याच्यामध्ये मला या गोष्टी हव्यात, तर तो आहे ना ह्याच्या सगळ्याचा कोड बनवून देईल आपल्याला इमिजिएटली. इमिजिएट. आणि क्लॉड तू हे डेटा क्लॉड डिप्लॉय करू यायचं. शकतो. हा डेटा डिप्लॉय करू शकतो तू गिटहब वरती. गिटहब वरनं आपण डेटा करू शकतो ना. तर भाई क्लॉड AI वरनं जर तुला जमत असेल तर आपण क्लॉड AI सबस्क्रिप्शन पण घेऊ मया, जर डेव्हलपमेंट लवकर होणार असेल तर. म्हणजे डेव्हलपमेंट तर होऊ शकते त्याने लवकर, पण आपल्याला त्याची रिसर्च पण करायला लागेल ना की बाबा काय म्हणते ते इंटिग्रेशन कसं करायचं, कुठले कुठले आहेत हे ते. आता स्टार्टिंग पॉइंटला होऊ शकते लगेच. हे बघ, आता डोक्यामध्ये आयडिया कशी आहे, मी आता सेल चालू केलेला आहे, हम्म, ठीक आहे. हम्म, माझा आता प्रॉब्लेम काय होतोय की भाई मी सेलवर फोकस करू का डिलिव्हरीवर फोकस करू, मी दोन्ही नाही करू शकत. करणं बर. जर मी सेल्स केलं तरी मी आज डोक्यात ठेवीन ना की भाई मला या 10 लोकांना आज मला भेटायचंय. त्यांना मी सांगू शकतो की मला हे करून देतो तुम्हाला करून, चला मी तुम्हाला देतो ते करून, एका वीक मध्ये तुमचं स्टार्ट होईल काम, मी तुम्हाला हे डॉक्युमेंट द्या, ते डॉक्युमेंट द्या, ते करून मी काम करू शकतो. पण भाई जर मी ते करून जर मी ते डेव्हलपमेंट करत बसलो तर मी येडा होईल रे. मला नोकरी म्हणजे नोकरीतनं म्हणजे मी आहे तेही केस जातील भेंडी लावून घेतलेले. ओके, म्हणजे हा प्रॉब्लेम आहे सध्या. समजा चालू करायला कुठून चालू करायचं म्हणजे आता, आणि सपोज हा एक सीपी आहे, त्याने 3 प्लॅटफॉर्म दिलेत, हे डिलिव्हर केलं तू. जर समजा हा, दुसरा सीपी आला तर तुला हेच करायला हार्डली 1 तास लागेल ना. फक्त तुला त्याचं हे चेंज करायचंय, त्याची वेबसाईटचं एंड पॉईंट चेंज करायचे आहेत. हॉस्टिंगवर त्याचं प्रोजेक्टच्या ऐवजी दुसऱ्या सीपीचं तसं नाव ते, टाकायचं. होस्टिंगरचं हां. नाव चेंज करायचे. आणि हं. आपण फक्त सीपी वरच फोकस करू शकतो की हां. भाई हे बघा, सीपी आमचा प्रॉडक्ट आहे, हा सीपी आमचा प्रॉडक्ट आहे, बस. करू शकतो तसं. मग आता म्हणजे स्वतः प्रोडक्ट म्हणून दाखवायचं म्हणलं ना, मिनिमम काय करू शकतो आपण, एक वेबसाईट काढू शकतो. तिथं लॉग इन बिगिन करेल तो बेसिक, आणि हा डेटाबेसमधनं डेटा घेईल, आणि त्याला जर एक्सेलमध्येच पाहिजे असेल तर त्याला एक्सेल डाउनलोड करायचं, तिथं कोपऱ्यात ऑप्शन देऊन टाकू ऑप्शन टेबलचं. देईल. हां, मग तो करेक्ट. त्याचं तो आणि डाउनलोड मेन त्याला करेल, काय रीड दिसलं करेल. पाहिजे, तू किती मिनिटं यूज केलं, तो तुझा परत किती बिलिंगचं. सबस्क्रिप्शन झालं, काय झालंय, आणि आपण त्याचं कनेक्शन रेजर पहिला देऊन टाकायचं. मग लगेच त्याचं बंद पडलं की इकडनं त्याचं ते कॉलिंग झालं पाहिजे, हे झालं पाहिजे, ते दिसलं पाहिजे, अशा हिशोबाने. हां, ते पेमेंटचं एक बघायला लागेल मग. पेमेंट गेटवे ना, हे पेमेंट गेटवे कारण भाई टाकायचं. ते तर मेन आहे ना, कारण जोपर्यंत आपण त्याला ऑनबोर्डिंग देत नाही सर्व्हिस प्रॉपर, तर त्याशिवाय त्याला हं. कळणार कसं भाई त्यासोबत चाललंय काय ते. नाही, सध्यासाठी आता समजा पेमेंट गेट इंटिग्रेशनला टाइम लागत असेल तर आपण बॅकएंडला एंट्री आपण स्वतः मारायची. त्याचं पेमेंट आलं की फक्त त्याच्या कस्टमरच्या नावासोबत अरे चेंज पण ते करून. सांगू का, आज खूप सोपं झालंय रे मया, हम्म, सगळ्याचे ना एपीआय अवेलेबल आहेत माहिती का, सगळ्याचे एपीआय अवेलेबल आहेत भाई. फॉर एक्झाम्पल, आता मी एक सेकंड थांबा, मला जेमिनाय आली आयडिया सगळी का म्हणजे काय तुला काय म्हणायचं, काय करायचंय. आता मला थोडी जरा बघायला लागेल की
इंटिग्रेट ओपन काय करतो पेमेंट काय गेटवे मला इंटिग्रेट करायचं होतं पेमेंट गेटवे इंटिग्रेशन टू माय ओन वेबसाईट गिव मी स्टेप बाय स्टेप प्रोसेस. आणि तुला आपलं वेबसाईट कशावरती बनली आहे एक्झाम्पल दे मला, म्हणजे मला ते टाकायला येते डिटेल्स. कुठली आहे आता ते सीपीची म्हणतोय का वेबसाईटवर सॅस टूल आहे आपलं, थोडं सॅस टूल आहे ना आपलं, हां सॅस टूल. ओन सॅस टूल पाहिजे, ओन सॅस टूल. नाही नाही ते करू शकतो. आता मला आपल्याला काय करायला लागेल व्हॉइस एजंटचं फक्त बघायला लागेल. तू बघितलंय का ते का मी बघू मग भाई व्हॉइस एजंट मला बनवता येतो, पण ते व्हॉइस एजंट सॅस टूल मध्ये पुश कसं करायचंय भाई याच्याचं शून्य मला नॉलेज आहे. बरं ठीक आहे मग तू काय बघितलंय ते मला सांग. तू कुठला व्हॉइस एजंट बघितलाय म्हणजे त्या पुढे मी बघतो. बघ काय बोलना, बघ बोलना, बोलना बोलना डॉट ए आय. बोलना आपल्याला इंटिग्रेट करायचं आपल्या याच्यामध्ये. It is SaaS tool because SaaS typically requires recurring billing, user provisioning, and secure webhook handling. This integration is a bit more involved than simple e-commerce checkout. Standard gateways. Stripe Razorpay is developer friendly with excellent API. Razorpay is exceptionally strong and handling domestic Indian payment. हेच तर आपल्याला हवंय. आणि रेझर पेचं अकाउंट क्रिएट करायला काही लागत नाही रे. एक जीएसटी सर्टिफिकेट आणि हे जर दिलं ना की आपण पेमेंट घेऊ शकतो लगेच, कशात नाही. आणि हा त्याचं काही नाहीये. तुला मी रेझर पेची एपीआय की तुला मी लगेच देऊ शकतो. हा मग तुझे ह्याच्यासाठी केला असशील ना रे तू जुने स्टार्टअप अरे साठी. मी असे बरेच बाकीच्या जुन्या बिझनेस साठी केलेले आहे ना मी. रेझर पेची बघ, तुला जर पेमेंट गेटवे हवा असेल तर तुला पेमेंट गेटवे आपण समजा पहिल्यांदा स्ट्राईप घेतलं किंवा रेझर पे घेतलं तर रेझर पेचं तुला मी एपीआय की देऊ शकतो की भाई बघ ही एपीआय की आहे, तुला पुढे काम करायचं आहे आता. ओके दॅट इज फिजिबल. चालेल मग बघून घेतो ते रेझर पेचे इंटिग्रेशन हे ते नाही त्याच्या आधी हे बघून घेतो की बोलण्याचं व्हॉइस एजंट आपल्या ह्याच्यामध्ये वेबसाईटमध्ये इंटिग्रेट कसं करायचं. इंटिग्रेट बोलना डॉट ए आय व्हॉइस एजंट with my own SaaS platform where end user feel like they have created agent by themselves. ठीक आहे, हेच हवंय ना. येस म्हण लावड्या प्लीज. यस म्हणते आता बघ येस. ना बरं ठीक आहे मग हे मी बघून घेतो. yes, absolutely. What they are describing is white label integration. It is highly achievable because Bolna AI, very much like Vapi, which you are just working with, is entirely API first. User end user never have to flow that Bolna is powering the backend. As far as they are concerned, they are using your proprietary AI technology. आपण त्यांचंच करतोय ना. हे काय असतं प्रोप्रायटरी टेक्नॉलॉजी म्हणजे काय ते नाही माहिती मला. त्यांची स्वतःची म्हणजे युअर प्रोप्रायटरी AI टेक्नॉलॉजी लिहिलंय बघ. म्हणजे आपली. As far as they are concerned, what is mean by this? They are म्हणते ना they are using your बघू थांब. एक काम कर नव्हत्या आणि मला हा हे पाठवून ठेव ना हे टूल्स मी बघून घेतो. बोलना अजून ते वॅब आणि अजून काय होतं रे हा आता वापी सध्या वापी NFL. आपल्याला फोकस फक्त व्हॉइस एजंट वरच करायचं आहे. तू फक्त इंटिग्रेट कसं करायचं ते बघू आणि सेकंड पार्टी You will इंटिग्रेशन. design screen in your SaaS. You will design a screen in your SaaS where your users can configure their AI. You will need to input fields, agent name, system prompt, voice selection, first message. Step 2, create API call. When user clicks save, your backend takes those UI inputs and send post request to Bolna API to dynamically create an agent. हे बघ. आणि बोलना will receive your payload, build an agent on their server and return unique agent ID. जो एजंट आयडी बनतो बघ तिकडे दाखवला मी तुला तो. हे हा जो एजंट आयडी आपल्याकडे सेव्ह होईल ना तो तिकडे जो सेव्ह होईल तो आपल्याला इथे पुश करायचा आपल्या सॅस वरती.
आणि गोळा करून. करेक्ट इंग्लिश फोनवर यू कॅन बाय ट्विलिओ अँड असाइन देम टू युअर युजर्स. यू कॅन मॅप आणि मोबाईल नंबर तर सुरुवातीला आपणच असाइन करू ना. हम्म. आणि displaying call logs to keep illusion perfect, your users need to see the transcript. You will set up webhook URL in your Bolna account pointing to your server. हम्म. And every time call finishes, Bolna sends a transcript recording your and call status to your webhook. Your backend catches this data, matches to its user's agent ID, and display it beautifully in your UI. Khalas. हम्म. तर Ha, चांगलं हे आहे. बघ. What it means, as far as they are concerned, they are using your proprietary AI technology. It means your customers will never know that Bolna or Vapi even exist. हम्म. To them, they are buying the product हां, built नाही entirely by बरोबर. Stack AI. हम्म. And this is core concept of white labeling. You are हां. putting your company's logo, interface and branding on top of other companies' background engine. आणि ह्याच्यावरती आपण आपलं प्रोडक्ट बिल्ड करायचं. हम्म. व्हॉट्सॲप, ईमेल, मेसेज आणि हे सगळं. हम्म. ठीक आहे, मी बघून घेतो हे कसं करायचंय आणि करू मग. हा, मला फक्त ठीक आहे. चॅटमध्ये टाकून ठेवू नये, नाहीतर ठीक आहे मी बघतो. आता थांब एक झालं ते बोलणं मिनिट. इथे. काय व्हॉइस एजंट्स बोलणं डॉट ए आय आणि वापी. त्याच्यानंतर चॅट चॅटसाठी व्हॉट्सॲप. त्याच्यानंतर ऑटोमेशन N10 वर केलंय. ठीक आहे. अं, त्याच्यानंतर लीड्स हम्म. इनवर्ट टाकू क्या कॉ लीड. कॉलिंगचं एक महत्त्वाचं आहे, मला कॉलिंगचं सांग की बाबा. कॉलिंग टाकलं ना, व्हॉइस एजंट बोलणं आणि वापी. ओके. लीड्स कमिंग फ्रॉम मेटा ॲड्स स्प्रेडशीट. म्हणजे तो नंबर रे, म्हणजे कशावरून कॉल करतो तो, काहीतरी म्हणला ना PPO. म्हणजे टेलिफोनी प्रोव्हायडर. हां, टेलिफोन, तो नंबर प्रोव्हायडर, ते सांग. एजंट झाला पण तो कॉल कशावरून करणार मोबाईलवर? हा हा, ठीक आहे, चल ते पण पाठवलं तुला मी. अजून काय हवंय? व्हॉट्सअपला पाठवलं का? हम्म. बस ना, एवढं बघतो आधी आणि बेसिक फ्लो सांगतो तुला मी. हा, आणि हे बघ भावड्या, हम्म. तुला मी म्हणतो की आपण आहे ना AI बेस्ड डेव्हलपमेंट करायची. हम्म. म्हणजे लवकरात लवकर जास्तीत जास्त डेव्हलपमेंट होईल. हम्म. तुला ते क्लाउड वगैरे तू MCP सर्व्हर वगैरे काम केलंय ना ऑलरेडी? मी कालच बघत होतो MCP सर्व्हर हे काय आहे. बेसिक वेब सर्च आहे ते. बोल ना, हा, त्याचं काय? तसं नाही रे. म्हणजे हम्म. मला काय म्हणायचं आहे की बेसिकली तू यू शुड नॉट की एक एक लाईन बाय लाईन कोड नको लिहू, असं म्हणणं आहे माझं. आता नाही दिवस राहिले. आता ते कन्सेप्ट बघूनच पार्ट पार्ट करायला लागणार कोड आपल्याला थोडा हा, मग AI वर. मला म्हणायचं काय की प्रॉम्प्ट बेस्ड डेव्हलपमेंट कर, म्हणजे लवकर हम्म. संपेल रे, बाकी काही नाही. हा. तुझ्याकडं मग कुठलं? वाटलं तर त्याला माझ्याकडं ना चॅट जीपीटीचं सबस्क्रिप्शन आहे, जेमिनीचं आहे. तुझ्याकडे दुसरं कुठलं आहे का, किंवा ते हे चॅट करते? जीपीटी, जेमिनाय माझ्याकडे पण आहे, तेच आहे माझ्याकडे. बरं परत ठीक आहे. माझ्याकडे बोलणं कोडिंग साठीचं माझ्याकडे ह्याचं आहे, बोल्टचं आहे. सबस्क्रिप्शन आहे का? बोल्टचं सबस्क्रिप्शन आहे भावड्या माझ्याकडे. बघ, हां. प्रो आहे खाली, हे बघ. हां, मग तसं काय असेल तर मग मला शेअर कर, मग त्यावरून मग लोकांना मी मी मग वेबसाईट बनवून दिल्यात. अरे हे बघ, हां. जर तू मला सांग, असं नको करू. हम्म. तू मला सांग, यू गिव्ह मी बेस्ट प्लॅटफॉर्म वेअर वी कॅन बिल्ड द एंटायर थिंग विदिन 2 वीक्स. ठीक आहे. जर आपल्याला प्रॉम्प्ट हम्म. बेस्ड कोडिंग करायचं असेल तर. मग तर काय भाई तसंच आपण ते विकत तर घेऊ. ग्रॅव्हिटी, क्लॉड AI हेच फॉर्म मध्ये आहेत मग. पण तुला येतात ना वापरता ते. मला नाही, बाकी काही हे नाही भाई. वापरायला काय वापरता येतील की, त्या वाईप कोडिंग करता येईल, पण त्यात सबस्क्रिप्शन लागते, मग ती फ्री व्हर्जन वापरतो की अरे मी. मी घेणार ना, मग ते माझं काम आहे ना मित्रा. तुझी रिक्वायरमेंट घेऊन ये मला. तू हे बघ, तुला मी एक बेसिक एक्झाम्पल देतो. इन ऑर्डर टू बिल्ड दिस प्रॉडक्ट विदिन 2 वीक्स, हम्म. हम्म. तुला काय लागणार आहे माझ्याकडनं? तर तू म्हटलं की तुम्हाला क्लॉड दे, तुला मी ना लगेच बनवून देतो. हम्म. तर मी तुला लगेच क्लॉडचे तुला डिटेल्स देतो. हम्म. यू टेल मी व्हॉट इज युअर रिक्वायरमेंट. इट्स माय रिस्पॉन्सिबिलिटी टू प्रोव्हाइड यू इन्फॉर्मेशन. करू ना, करू ना. नाही पण मी पण आता हे बघ, मला ऑफिस झाल्यावरच मी 1-2 तास ते हे प्रोडक्टचं बघणार, पण हे होत जाईल लवकर. त्याचसाठी तुला मी बोललो. हा. 2 तासासाठीच तर तुला मी म्हटलं की प्रॉम्प्ट बेस्ड कोडिंग कर.
म्हणजे ते 2 तासामध्ये 10 तासाची कामं होतात रे. करता येईल ते. बघू, चालू तर करतो आधी. बेसिक UI हे करून घेऊ कशावरून तरी, मग त्याच्यानंतर जर लागलं तर मग घेऊ. मी एक काम करू का, मी तुला काय आयडिया करूया, मी तुला आहे ना एक एक तू आहे ना 1-2 दिवस घे. हा. तू पहिले विचार कर पहिले सगळा. तुला मी ते डिटेल्स पण पाठवलेत. ते सुद्धा तू एकदा तू रिव्ह्यू कर. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर आहे ना मग आपण 2 दिवसांनी बोलूया, की भाई तू इन तर आहेचच. पण मग तुला कसं आपण पुढे आपण सारखायचं. तू भाई फुकट तर नाही करणार, मी पण तुला फुकट नाही देणार. मग आपण विल टॉक ऑन कमर्शियल्स ॲज वेल, की भाई आपल्याला करायचंय. तर मला लाँग टर्म करायचंय भावड्या. तुला आयडिया जर आवडली आणि तुला आयडियात दम वाटला ना, तर तू आपण त्या हिशोबाने आपण पुढे आपण तसं काम करूया यार माया. फक्त तुला नाही, कळतंय ना मला काय ते? हा, करू ना. म्हणजे आयडिया चांगली आहे बघ. हे काय आता सध्या म्हणजे इन कॅश करण्यासारखी आहे, कारण आता थोड्या दिवसांनी ही सगळेच करतील इम्प्लिमेंट. हे प्रत्येकालाच. सगळेच करतील यार, मग हा. आपला काहीच उपयोग नाही होणार माहितीये का? हा, मग ते आत्ताच हा पटकीने करून रपारप सेल करण्याचा थांब टाइम मी आहे. तुला 1 मिनिट WhatsAppवर फोन करतो. थांब 1 मिनिट थांब. अरे नाही तर मला हा जेवण फोन झाल्यावर करून करायचं का? बराच उशीर झाला, मला जेवायचं अजून. हां, बरं ठीक आहे. चल तुला समजलं ना बेसिकली? हा, कळालं मला. मी बघतो एकदा, आणि उद्या मला जर लागलं ना तर फक्त ते कॉल कसा केलंय त्याचं कॉन्फिगरेशन सांग, म्हणजे ते इकडून कसं करायचं ते पण बघून घेतो मी. हां, ठीक म्हणजे आहे. तू बघून घे, हा, मग आपण बोलू. चालेल. हा. हां, चालेल. ओके. ओके. चल. चलो. बाय.